यात मायक्रोसॉफ्टची मोठी गुंतवणूक, सीएम फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यामध्ये चर्चा, 45,000 लोकांना मिळणार रोजगार. विधानभवनात झालेल्या राडा प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल विधानसभेत सादर. सचिनराव टकले, नितीन देशमुखला 2 दिवसांच्या कारावासाची शिफारस. पावसाळी अधिवेशनामध्ये दोघांमध्ये झाला होता राडा. मुंबई महापालिका आणि ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय. तर इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार आणि सर्वच ठिकाणी महायुतीमध्येच लढण्याबाबत सकारात्मक विचार. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण यांनी केलं स्पष्ट. मुंबईमध्ये महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास मल्लिकांमुळे अडथळा. मल्लिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. मल्लिकांच्या नावाला तीव्र विरोधाच्या भूमिकेवर भाजप ठाम. रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे पोहोचवण्यासाठी ठेवा. बिबट्या पाळण्याच्या वक्तव्याचा वडेट्टीवार यांच्याकडून समाचार. तर परवानगी मिळाल्यास 10 बिबटे पोहोचू शकतो, रवी राणांचं प्रत्युत्तर. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय 5 RDX बॉम्बनं उडून देण्याची धमकी. धमकीच्या मेलमुळे खळबळ. मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंना आदरांजली. पंकजा आणि धनंजय मुंडेंना अश्रू अनावर. या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मात्र एक महत्त्वाची बातमी समोर येते. विधान परिषदेत बोलत असताना माईकचा शॉक लागत असल्याची तक्रार भाजप आमदार प्रसाद लाडांनी केलेली आणि यानंतर विधान परिषद सभागृहात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चांगलीच मिश्किल चर्चा झालेली आहे. परत शॉक लागला सभापती मध्ये. याला हात लावला की शॉक लागतो. पुढे अर्थिंग माझ्यातली तो एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये बाईक वरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, तसं होईल. अर्थिंग सभापती महोदय, थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं. कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल. मला काय झालं त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं. काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय आम्ही. साहेब, सभापती महोदय, असे मित्र असतील तर मग बघा, विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा माध्यम. सभापती महोदय, सभापती महोदय, जरा खेळता वातावरण तयार केलं. सभापती महोदय, सत्यजित सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय, त्यामुळं. नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा घोडे बाजारात एक घोडा चांगलाच सध्या चर्चेत आलेला आहे. तो त्याच्या किमतीमुळे. या घोड्याची किंमत 1-2 कोटी नव्हे तर तब्बल 15 कोटी रुपये आहे. गुजरातच्या पाटण इथल्या नागेश देसाईंच्या देसाई स्टड फार्म मालकीचं असलेल्या घोड्याचं नाव आहे ब्रह्मोस. सध्या घोडे बाजारात ब्रह्मोसचाच दबदबा बघायला मिळतोय. ब्रह्मोस अर्थात हे नाव पूर्ण भारतात सर्वांना सुपरिचित असं नाव. हे मिसाईलचं नाव असलं तरी घोडे बाजारात अशाच एका ब्रह्मोसचा दबदबा आहे आणि तो ब्रह्मोस आहे गुजरातच्या पाटण येथील देसाई स्टड फार्मचा ब्रह्मोस. खरं तर ह्या घोड्याचा अश्व बाजारात बोलबाला असून याची किंमत, याची रहनसहन, याचं सगळं काही हे चर्चेचा विषय ठरलेला आहे. काय याचे वैशिष्ट्य आहे आपण त्याच्या मालकांकडून जाणून घेऊया आणि काय ह्या ब्रह्मोसला महत्व आहे. त्याचे स्टड फार्मचे मालक आहे नागेश देसाई जी आपल्या सोबत. नागेश भाई, बताइए ये घोड़े की खासियत क्या नाम है इसका और क्या सब ये? इसका नाम है ब्रह्मोस
और इसका ये शेरिड भाई, इसका बाप का नाम है हिडाल्गो, जो बरखाना लाइन ब्लड लाइन, और इसकी मदर है, उसका नाम है अश्वशक्ति, जो देवराज रनिया की है, ऑल इंडिया चैंपियन। इसकी मदर, इसकी एज हो गई 37 मंथ, ये अभी 66.5 हाइट है इसकी। और ये ब्रीड मेरे फार्म पे मेरे वहाँ ही हुआ है, देसाई स्टड फार्म, मालसून, पाटन, गुजरात। क्या कीमत आकी गई थी इस पूरे आपके ब्रह्मोस की? बहुत चर्चा है इसकी कीमत को लेके, कितनी कीमत पर मांगा गया था और आपने क्या किया है? इसकी कीमत तो खूब लगी, मगर हमें देना नहीं था, सेल नहीं करना था। हमारे पास तो 8-10 करोड़ तक की डिमांड हो चुकी थी, हमें सेल नहीं करना था, इसके लिए हमने 15 करोड़ रुपया डिमांड की। 15 करोड़ रुपए डिमांड की आपने। क्या इसके रख रखाव के लिए खर्चा आता है? क्या क्या देते आप इसको और क्या खासियत इसकी? इसको हम 3 टाइम तो चारा देते हैं, 2 टाइम इसको दाना, और पूरे दिन का 15 से 20 लीटर दूध पिलाते हैं। और इसके ऊपर अभी हमारे वहाँ स्पेशल एक बंदा रखा हुआ है। आपण बघू शकतो की खरं तर हा वेगळ्या ब्लड लाईनचा घोडा आहे आणि जवळपास 15 करोड रुपये किंमत त्याची सांगितली जाते। याच्या रखरखावासाठी सुद्धा खास काळजी घेतली जाते। रोज 15 ते 20 लिटर दूध याला लागतं आणि ब्रह्मोसचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक जातीवंत जे काही घोडे आहेत त्यांचं ब्रीड आहे आणि यांनी उत्पादित केलेल्या ब्रीडांना देखील खूप सारी किंमत असल्यामुळं या ब्रह्मोसचा घोडे बाजारात दबदबा आहे। सध्या तरी हा ब्रह्मोस घोडा सारंगखेड्याच्या घोडे बाजारात भाव खाताना दिसून येत असल्याचं चित्र आहे। निलेश पवार, लोकमत, सारंगखेडा, नंदुरबार। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळेला राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यावरती चर्चा झाली असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईसह ठाण्यात 100% युती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। इतर महापालिकांमध्ये कमिटी तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा करावी लागणार असंही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। तर नवी मुंबई पालिकेसंदर्भात भाष्य करताना वैर हा शब्द राजकारणात असूच शकत नाही, राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही असं सूचक विधान देखील त्यांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं। आणि काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं, या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे। स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिट्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील। तो मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही।
आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल. आमचा महायुती कायम राहावी असा नेहमीच तिघांचाही प्रयत्न आहे, राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापूर्वी अशाच प्रकारच्या स्थानिक स्तरावर लढल्या जायच्या. 3 पक्ष सोडा, एका पक्षात पण नगरपालिकांमध्ये 2-2 गट 3-3 गट एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेली अनेक वर्ष या ठिकाणी अशाच पद्धतीनं होतात. आता आमच्यातच त्या ठिकाणी समोरासमोर काही ठिकाणी आल्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला. रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे हे महायुतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक महानगरपालिका, त्यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, ही महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत. किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे. पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार, म्हणजे जिल्ह्याच्या. 20 दिवसाचा वेळ घेतला मतमोजणीसाठी आणि उद्या ईव्हीएम मध्ये घोळ करतील आणि निवडणुका जिंकतील. अरे इमानदारी निवडणुका जिंका. जर तुम्ही युती करा, तुमची महायुती होऊ देत, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. तुमची जागा कुठे आहे लोक दाखवतील. त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपावाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या. या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही.